अलका चौकात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचे हालही झालेले आहेत। यावेळेस आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पुणे शहरामध्ये दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। मी आता अलका चौकामध्ये आहे। अलका चौक हा पुणे शहरातील अत्यंत महत्त्वाचा चौक आहे आणि या चौकामध्ये आपण जर पाहिलं तर कुमटेकर रोड, त्याचबरोबर नारायणपेठला जाणारा रोड असेल, टिळक रोडला जाणारा रोड असेल, लक्ष्मी रोडला जाणारा रोड असेल, या रोडवरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर नदीपात्रातला रस्ता जो आहे तोही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तोही सोडण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं मागील 1.5 ते 2 तासापासून अशीच वाहतूक कोंडी जी आहे पुण्यातील मुख्य रस्ते असतील, पेठांचे रस्ते असतील, या रस्त्यांवरती सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी वाहतूक पोलीस जे आहेत ती या ठिकाणी नियोजन करताना पाहायला मिळत आहे। मात्र वाहतूक जी आहे ती या ठिकाणी पुढं सरकताना पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळं येणाऱ्या गाड्यांचा जो फ्लो आहे तोही कमी होताना पाहायला मिळत नाही आहे आणि गाड्यांचा वेग जो आहे त्यामुळं दांडेकर पूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीची तयारी जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक जी आहे ती वाहतूक पोलिसांनी वळवली असली तरी याचा फटका जो आहे तो सामान्य पुणेकरांना बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे पेठांच्या भागांमध्ये सध्या वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। कॅमेरामन सुमित भोसले सह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।